कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की। आम्ही जाणो तुझा भाव, दृढ धरिले पाव, फको नेदू चुकविता, नेघो थोडे बहु देता। बहुता दिसाचे लिगाड आले होत होत जड, तुका म्हणे आता नेघो सर्वस्व ही देता। फाकू नेदू चुकविता, नेघो थोडे बहु घेता देता। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला आपला निश्चय सांगतायत। प्रकरण तेच चालू आहे। प्रथमच तुकोबारायांनी आक्रमक अशा प्रकारचा हल्ला देवावर केलेला आहे। दोन्ही अभंगामध्ये तुझशी संबंध खोटा, परता परता रे तू थोटा, थोटा तू परता, तुझशी संबंध खोटा। आणि याची हाका तुझे द्वारी सदा देखो ऋण करी। तू ठक आहेस, लोकाला फसवतो, अमक करतो, तमक करतो, असं एकदम अगदी आरंभी एकदम जोरात आक्रमण केलेलं आहे देवावर। एक जण हळूच तुकाराम महाराजाला म्हटला, महाराज कोणाला बोलताय हे सगळं तुम्ही? अरे देवाला, दुसरं कोणाला बोलणार आहे? ठक आहे तो? हा ठक आहे। तुका म्हणे ठक होसी, लंड आहे, थोट आहे, अमक आहे, तमक आहे। आणि तुम्ही कोणाचे भक्त? तुकाराम मला सांग, याचाच ना, आम्ही याचेच भक्त आहे, याचीच सेवा केली आजपर्यंत, याचीच भक्ती केली आहे। आणि मग तुमचं नाही करून त्याच्यावर प्रश्नच नाही। आम्हीही याच्यावरून करून ठेवलेला आहे। आता तो जर फसवणार आहे हे तुम्हाला माहिती होतं, तर मग तुम्ही कशाला त्याला कर्ज दिलं? तुम्हाला माहिती आहे का, जो विचार न करता कर्ज देतो, ज्ञानोबारांनी त्याला काय म्हणलेलं आहे? दिधले मागुते येईल किंवा नये हे पुढील, न दे भांडवल मूर्ख चोरा। म्हणजे एखाद्या चोराला जर एखादा देत असेल तर तो चोर आहेच, पण देणारा सुद्धा काय ठरतो? मूर्ख ठरतो ना। जर तुम्हाला माहित होतं की हा ठक आहे, हा फसवणारा आहे, हा अमका आहे, हा तमका आहे, तर मग त्याच्याशी तुम्ही व्यवहार कसा काय केला? तुम्हाला कसं काय ते कळालं नाही? एक जण ड्रायव्हरला लागला बोलायला, तुला गाडी चालवता येत नाही, तो मूर्खच आहे, अमकच आहे, तसंच आहे, तसंच आहे। त्याला मी हळूच म्हणलं, तो मूर्ख आहे असं म्हणायचं तुम्हाला? हो ना, तो मूर्ख आहे। आणि मग मूर्ख चालवणारे, गाडीत बसणारे तो मूर्ख आहे हे जर तुम्हाला माहिती होतं, तुम्ही त्याच्या गाडीत कसं काय बसले? म्हणायचं आता कुरकुर करून काही फायदा आहे का? पहिलं ज्या वेळेला बघायचं होतं, मंगळसूत्र घालायच्या अगोदर काही केलं असतं तर ती गोष्ट वेगळी। आता पर सगळं संपत आलं ना, आता तो असाच आहे, तो तसाच आहे, आमक आहे, तमक आहे, काय याला अर्थ आहे बरं तुकाराम महाराज? अशा फसवणाऱ्याला तुम्ही कर्ज कसं काय दिलं? तुम्ही कसं काय त्याला ऋणाईत बनवून ठेवलं? तुम्ही काय? तुकाराम महाराज सांगतात की तसं एक तर पहिल्यांदा आम्हाला कळालं नाही। म्हणजे हा दिसायला लय सज्जनासारखा दिसतो ना, त्याच्यामुळं। आणि मग ह्याचे जे जवळचे माणसं आहे त्यांच्या सांगण्यावरून आम्ही गुंतलो।
पण ठीक आहे, मग आता काय करणार तुम्ही? आता काय करणार? आता गुंतले ना तुम्ही, आता काय करणार तुम्ही? आता आम्ही याला सोडतोय. तुकाराम महाराजांनी मग मिशीवर पीळ दिला, आम्ही तुकाराम महाराज आहे. तो जर देव असेल तर आम्ही त्याचे भक्तच आहे. मग तो जर ठक असेल तर आम्ही महाठक आहे, महाठक. तो काय आम्हाला फसवतो, आम्ही सोडतोय त्याला. तुकोबाराय मग देवाकडे पाहतात आणि देवाला म्हणतात, देवा आम्ही जाणो तुझा भाव, तुझा भाव आम्ही जाणो. तुझ्या मनामध्ये काय विचार आहे? भाव शब्दाचा अर्थ मनामध्ये असलेला विचार, मानसिक विचार. भाव या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, जवळजवळ 56 काहीतरी अर्थ त्या कोशामध्ये दिलेले आहेत भाव पदार्थाचे. भाव या शब्दाचे अनेक अर्थी शब्द आहे. भाव, विश्वासालाही भाव म्हणतात, प्रेमालाही भाव म्हणतात, किमतीला सुद्धा काय भाव आहे हो, भाजी वगैरे मूल्य जे असतं त्यालाही भाव म्हटलं जातं. अस्तित्वाला सुद्धा भाव म्हणतात. भाव, अभाव, असणं नसणं, अस्तित्व म्हणजे अनेक भाव शब्द. त्यामध्ये मनामध्ये असणारा जो निश्चय त्यालाही काय म्हटलं जातं? भाव. तात्पर्य, मानसिक अशा प्रकारचं तात्पर्य जे असतं त्यालाही भाव म्हणतात. या ठिकाणी अभाव शब्द या अर्थ आहे. तो गोवारा म्हणतात, देवा तुझ्या मनातलं आम्ही ओळखलंय, जाणलंय. तुझा भाव आम्ही जाणो. याचा अर्थ तुझा भाव बाकीच्याला नाही कळाला, अगदी तुझ्या जवळच्याला बी नाही कळाला, पण आम्ही ओळखले. तुकाराम महाराजांना हे सांगायचंय दुसऱ्याला की एखादा चोरही असला पण जर चोर म्हणून ओळखला तर मग नाही अडचण येत त्याच्याबरोबर व्यवहार करायला. मनुष्य फसतो कधी? जर त्या व्यक्तीला ओळखलं नाही तर मग फसतो. त्या माणसाला जर पक्क ओळखलं ना तर मग तो तसा आहे अशा प्रकारचं समजूनच काय करायचं? व्यवहार करायचा. मग नाही फसत माणूस. ते आपली गोष्ट सांगतात ना व्यापाऱ्याची. पूर्वीचा काळ, सुरतला निघाला एक जण कापड आणायला. घोड्यावर बसून चाललेला, वाहनं नव्हतीच पूर्वीचं साधन म्हणजे घोडं. महाराष्ट्रातला व्यापारी गुजरातमध्ये चाललेला आहे. आता ते एका चोराने पाहिलं, ओळखलं की हा व्यापारी, याच्याजवळ पैसे आहे, मी एकटाच आहे. तो घोड्यावर लगेच त्याच्याबरोबर आला. मग एका ठिकाणी पाणी पाहिलं, तो थांबला तर हा थांबला, हातपाय धुतले, त्याने हातपाय धुतले, बसले. राम 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 राम. कुणकडचे? कोल्हापूरचे, सोलापूरचे, आमकाय तमकाय. मग हा व्यापारी हुशारच ना. त्याला विचारलं कुठं चालले? त्याला माहिती आहे हा कुठं चाललेला आहे? सुरतला. तो म्हणे सुरतला चाललो. असं? अरे वा. काही विशेष? कापड वगैरे खरेदी करायचं. व्यापारी का? नाही, व्यापारी नाही, पण लग्नाकरता कापड खरेदी करायचं. तर व्यापाऱ्याने ओळखला हा भामटा आहे. ते नजरच राहते ना, त्याच्या लक्षात आलं की हा काय आहे? भामटा आहे. पण ठीक आहे, सुरतला निघाला म्हणतोय तर सुरत पर्यंत आपल्याला काय आहे? सोबती. म्हणजे बाकीच्या त्रयस्थाला काय माहितीये की हे दोघांचा काही संबंध नाही ना, याच्यातला एक भामटा आहे म्हणून. बाकीचे पाहताना तर हे दोघं आहे बा, याच रंजरेनं पाहतील ना. म्हणजे बाकीच्या पासून आपोआपच हा बरोबर असल्यामुळे आपलं काय होईल? संरक्षण होईल. आता फक्त आपल्याला याच्यापासून संरक्षण करायचं, संपलं काम. आणि मग त्यांनी सांगितलं मला पण सुरतला जायचंय, कापड घ्यायचंय. बरं झालं तुमची संमती हो, काय चांगलं झालं हो. काय अलीकडे दिवस बरोबर नाही, लोकांचा काय भरोसा नाही, आमकं नाही तुमकं नाही, ते सगळं सांगितलं. यानं सगळं ऐकून घेतलं. झालं एका ठिकाणी मुक्कामाला गेले.
मुक्कामाला गेल्यानंतर मग पुढे धर्मशाळेमध्ये म्हणा किंवा मंदिरामध्ये मुक्काम करायचे. बाहेर ते घोडे वगैरे बांधले, आत वळकाटे टाकलेले आहेत, झोपले, काही जेवण वगैरे केलं झोपले. आता झोपले की हा म्हणला मी जरा बाहेरून जाऊन येतो. तो म्हणे या बाहेरून जाऊन. त्याला वाटलं आपण झोपे गेलो तर मग पुन्हा काम नाही वगैरे घ्यायचं, पण हा बाहेर जायच्या निमित्ताने गेला, याला झोप लागू द्यायचा. तर दीड तास हा मस्त घोरायला लागला. नंतर तो आला आणि मग त्याला सगळं चापसलं ना पैसे, त्याला पैसा काही सापडलाच नाही. मग उशीरपर्यंत हा जागला, तो झोपला. हा पहाटा उठला आणि सगळं आपलं सगळं आटोपलं. तो उठून असा बसला तर याचं सगळं आटोपलेलं होतं. आणि मग तो बाहेर गेला. तो बाहेरून जाऊन आला की लगे आणि पैसे त्याच्या समोर मोजले. इतके पैसे याच्याजवळ. सर याला आपण रात्रभर तपासलं, कसं काय सापडले नाही. बरं म्हटलं. पुढं दुसऱ्या दिवशी तसंच हा झोपला की हा बाहेर जायचा. हा बाहेर रात्री 1-1.5 तासाने यायचा, तोपर्यंत याला झोप लागायची. तिकडून आलं की याने सगळं तपासायचं. ह्या मस्त निर्धास्त झोपायचा. सकाळी उठलं की त्याच्या समोर याने पैसे मोजायचे. शेवटच्या मुक्कामापर्यंत तसाच. आता दुसऱ्या दिवशी 8-9 वाजता सुरत मध्ये जाणार. मग त्या दिवशी तर लगे म्हणे एवढ्याच्या साड्या घ्यायच्या, एवढ्याचं रेडीमेड घ्यायचं, एवढ्याचं असं घ्यायचं, तेवढ्याचं तसं घ्यायचो. कमाल झाली. सगळे इतके पैसे याच्याजवळ. मी दररोज याला तपासतोय, याचे पैसेच कसे काय सापडत नाही. मग शेवट त्याने सरळ सरळ खरं सांगितलं. तो म्हणलं का हो एवढे पैसे तुम्ही, आणि तुम्हाला आता खरं सांगतो की मी काही व्यापारी नाही, माझे काही पोराचं लग्न नाहीये, मी भामटाय. आणि तुमच्या पैशाकरता तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला लुटण्याकरता आलो. तुमचे पैसेच सापडत नव्हते, तुम्ही पैसे ठेवीत कुठं होते. मग तो व्यापारी हसला. तो म्हटला तो आज सांगायला लागलाय, पण मी तुला पहिल्याच दिवशी ओळखलो होतं. तू काय आहेस, फसवणार आहेस, ठक आहेस, भामटा आहेस, हे मी पहिल्याच दिवशी ओळखलं. आणि मग तरी तुम्ही मला बरोबर घेतलं. किती फायदा झाला म्हणे, कारण तू रात्रभर जागा असल्यामुळे तिसरा कोणी इकडे घुसतच नव्हता. रात्रभर जागा राहायचं, फार पहाटेपर्यंत, 3 वाजेपर्यंत ना, हा याला जागा येईपर्यंत. पैसे दिसाय बरं, असं काही नव्हतं की नसतील त्याच्याजवळ. त्याच्या समोर मोजायचे त्याच्यात काही पैसे. त्याच्यामुळे तो त्याला सोडून बी गेला नाही. नाही आज जमलं तर उद्या जमल, नाही उद्या जमलं तर परवा जमल, म्हणून त्या आशेनं त्याच्या बरोबरच राहिला. पण तुम्ही ते ठेवीत कुठं होते, ते म्हणजे तुझ्या उशाला, त्याच्या कपड्यात. हा बाहेर गेला की याने सगळे पैशाचं गटोडं त्याच्या कपड्यात ठेवायचं. आता तो ह्याचे कपडे तपासेल, त्याचे कपडे कशाला तपासेल, आणि त्याला झोप लागली याने काढून घ्यायची. कशा करता दृष्टांत दिला मी. एखादा ठकही असला, एखादा भामटाही असला, पण जर त्याला ओळखलं तर ओळखल्यानंतर मग त्याच्या बरोबर व्यवहार करायला काही हरकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही तुला पहिलंच ओळखलंय, आम्ही जाणो तुझा भाव, तुला आम्ही पहिलंच ओळखलं होतं. धर्माने राजस्व यज्ञ करायचा संकल्प केला. भगवंतांनी सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. यांनी सगळी जबाबदारी देवावर टाकली. मतलब राजस्व यज्ञ पूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना निमंत्रित केलेलं. केवढा मोठा तो कार्यक्रम. लाखो लोकांची दररोजची जेवण, येणारे जाणारे महात्मे, सगळ्या साधू लोकांना, संन्यासाला, बैराग्याला, लंगोटेवाला, नागव्याला, सगळ्याला बोलवलेलं होतं. सगळ्यांची व्यवस्था, मग त्यांच्या दक्षिणा, अमकं दमकं, केवढा मोठा तो व्यवहार. आणि आता एवढा मोठा कार्यक्रम करायचा असेल तर त्याच्या कामाच्या विभागण्या करायला लागतात, समित्या करायला लागतात. दळणवळण समिती, अमकी समिती, तमकी समिती, सगळ्याशी विभागण्या कराव्याच लागतात ना. एक माणूस सगळं नाही पाहू शकत. आणि मग ते कोणाला नेमायचं हे काम भगवंताकडे सोपवलेलं आहे. आणि त्याच्यात त्याने खजिनदार दुर्योधनाला केलं. दुर्योधनाचं नाव भगवंतांनी घेतल्याबरोबर पांडवांचे जे बाजूची माणसं होती त्यांच्यावर प्रेम करणारी, महाराज सगळ्याचे चेहरे पडले.
अरे बाप, आता काय व्हायचं? कारण सगळ्यांना माहिती होतं दुर्योधनाचं प्रेम किती आहे ते. ज्यावेळेला दुर्योधनाचं नाव घेतलं अर्थमंत्री म्हणून, महाराज दुर्योधनाकडचे सगळ्याच्या अशा आनंदाच्या ओकळ्या फुटायला लागल्या त्यांच्या अंतःकरणामध्ये. दुर्योधन तर असा खुश झाला, धर्म्या कर आता यज्ञ, तू यज्ञच करून दाखव, आता यज्ञच कर. महाराज ती बैठक मोडली आणि खुशीत दुर्योधनाकडचे तर गेले माणसं सगळे, पण हे तिथंच बाळक्यानं लागले एकामेकाकडे पाहायला. का हो? बरं, आता कृष्णाने नाव त्याचं घेतलं बा. सगळे पुन्हा कृष्णाच्या रूम मध्ये सगळे, देवा काय झालं रे, काही चूक झाली का माझ्याकडून, काही तुम्हाला बदल सुचवा वाटतो का? नाही, बाकीचं सगळं ठीक आहे, पण अर्थमंत्री खजिनदार तुम्ही दुर्योधनाला कसं काय केलं? तुम्हाला तर माहिती आहे की पांडवाचा तो किती द्वेष करतोय, आणि मुख्यच खातं तुम्ही त्याच्याकडे. कार्यक्रमामध्ये तर शेवट अर्थ हा काय राहतो, मुख्यच भाग आहे ना, महत्वाचा अशा प्रकारचा भाग आहे. ते खातं दुसऱ्याकडे देऊन चालतच नाही. ज्याला फजिती करून घ्यायचे मग त्याने ते खातं दुसऱ्याकडे द्यावं लागतं. आणि तुम्ही तेच खातं दुर्योधनाकडे दिलं. ते म्हटले मग तुम्हाला नसलं मान्य तर मी बदलून टाकतो. ते म्हणे आता बदलणं बी शक्य नाही, लोक लागले म्हणायला, कारण त्याचं नाव जाहीर झालेलं आहे. आता त्याला नुसतं बदलायचं म्हटलं का लगे ते कार्यक्रम राहायचा बाजूला आणि अगोदरच धिंगाणा सुरू होणार. आता कसं काय बदलता येईल? तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? देवा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर तुमच्या सगळं हातात दिलं, तुम्ही म्हणाल ते आम्ही मान्य करू राहिलो. पण याच्याविषयी तुम्ही म्हणे काळजी नका करू, काळजी नका करू. मलाही माहिती आहे ना, मलाही माहिती आहे की त्याचं पांडवावर किती प्रेम आहे, त्याच्या मनामध्ये काय भाव आहे, आणि हे सगळं जाणूनच मी त्याच्याकडे हे खातं दिलेलं आहे. हे सगळं जाणूनच खातं दिलेलं आहे. तेव्हा जाणून जर व्यवहार केला तर मग काही बिघडत नाही. महाराज जिथं 11 रुपये दक्षिणा द्यायची त्यांनी त्याला 1000 रुपये दक्षिणा द्यायची. म्हणजे जो माणूस 11 रुपये दक्षिणेच्या लायकीचा आहे, सारखी थोडी असते सगळ्याला. जेवण सारखं असतं, दक्षिणा सारखी नसते सगळ्याला. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, द्रव्य पात्र विचारून सर्वाभूती द्यावे अन्न. अन्न सगळ्यांना द्यावं, पैसा देत असताना सगळ्यांना देऊ नये. विचारून त्याचा पात्राचा विचार केला पाहिजे. आणि मग जसं पात्र असेल तशी काय असते, दक्षिणा असते. सारखे नाही राहत दक्षिणा सगळ्याला, विनोदा करता नाही, शास्त्र आहे, शास्त्र आहे तसं. मग उत्तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, उत्तर भारतामध्ये असं असतं, जर साधू लोकांना जेवायला बोलवायचं म्हटलं तर जेवायला काय करायचं त्याही पेक्षा अगोदर विचार करायचा करायला लागतो दक्षिणेचा. कारण तिथं दक्षिणेशिवाय जेवण हे माहीतच नाही. दक्षिणेशिवाय कार्यक्रमाला पूर्णताही येत नाही. दक्षिणारहित यज्ञ असेल तर त्याला तामस यज्ञ म्हटलेलं आहे. तामस यज्ञाचं जे लक्षण आहे, विधिहीन मसृष्टान्नम मंत्रहीनम अदक्षिणम. मंत्रहीन म्हणजे काय, अदक्षिणम. दक्षिणा नसेल तर तो यज्ञ तमोगुणी यज्ञ ठरतो. दक्षिणा हा त्या कार्यक्रमातला महत्वाचाच काय असतो, कारण ते कार्यक्रम करणारी जी माणसं आहे त्यांची उपजीविकाच त्याच्यावर चालत असते. त्याच्यामुळे त्याच्याकरता ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे त्यांचा दक्षिणा ही द्यावीच. पूर्वी शास्त्रानेच तशी सोय करून ठेवलेली आहे. पण ज्यांनी संन्यास घेतलेला आहे ते काय धंदा थोडी करणार आहे, शेवट पैसा तर त्यांना लागतो. मग ज्यांनी जेवायला बोलवायचं त्याने काय द्यावं लागते, दक्षिणा.
पण मला ते हे सांगायचं की त्या दक्षिणेमध्ये साधा जर संन्यासी असेल तर त्याला 11 रुपये असते. त्याच्यामध्ये काही स्तर केलेले आहे त्यांनी, संन्यासी, महंत, मंडलेश्वर आणि महामंडलेश्वर. महाराज 11 रुपये जर साध्या संन्यासाला असेल तर महंताला 101 रुपये द्यावा लागतो. याला 11, महंताला जर 11 रुपये दिला तर तो थोबडच मारेल. त्याला जर 101 असेल तर मंडलेश्वरला 1001 रुपये द्यावा लागतो आणि महामंडलेश्वराची दक्षिणा लाखापर्यंत असते, लाखापर्यंत. म्हणजे हसण्याकरता नाही, लाख रुपये दक्षिणा देतात त्यांना, घरी येऊन जीव घालून एवढ्याला त्याच्यावर तर त्यांचे मग सगळे आश्रम चालतात. तुम्ही कुठलाही आश्रम पाहते कधी महाराज कधी सतत जेवण चालू असतात, कोणीही त्याला जेवण असतं. आपल्याकडे कुठलाही माणूस आला मठातला की पहिलं पावती फाडावं लागते. त्याचं कारणच आहे, कारण आपल्याकडे माणसंच असे आहे की त्याला तिथून किती नेता येईल हेच पाहते ते. पण हे तरी काय करतील, तिथे जाणारी माणसं तशी येतच नाही दक्षिणा दिल्याशिवाय. तर मग हे जे चालतं ते दक्षिणेवर चालतं. आणि मग लोकांना माहिती आहे की यांच्याकडे जे जातं ते कोणाकरता असतं, समाजाकरता असतं. जरी त्यांच्या नावावर असलं तरी ते कोणाकरता असतं. हे आपल्याकडच्या नालायकाला समजायला गेलं त्याला काय करावं कोणाला. साधूच्या नावावर जरी असलं तरी साधूचं जिथं शरीरच समाजाकरताय, साधूचं जिथं आयुष्यच समाजाकरताय, साधूचं जिथं ज्ञान कला समाजाकरताय, तिथं त्याच्या नावावर असणारी इस्टेट हे कोणाकरता असेल, ते समाजाकरताच राहते ना, कोणाकरता राहते. द्रव्य पात्र विचारून तर त्या दुर्योधनाने मला जिथं 11 रुपये द्यायचे त्याला 1000 लाख रुपये वाटायचे. लोक नुसतेच बघत राहायचे. ज्याला मिळाले, आम्हाला 11 रुपयाच्या अपेक्षा वाल्याला जर 1000 रुपये मिळाले तो जमीन येऊन चालतच नाही असा आदर चालत राहायचा. आणि मग अगदी प्रसन्न होऊन आशीर्वाद द्यायचा. दुर्योधनाला नाही. अरे यज्ञ कोणाचा आहे, पांडवांचा. दुर्योधन निमित्त आहे, पैसा तर धर्माचा आहे ना, त्याच्यामुळे आशीर्वाद कोणाकडे जायचे, धर्माकडे जायचे. पर भगवान खुश व्हायचे. धर्माला आशीर्वाद मिळाला की भगवान खुश व्हायचे. पण बाकीच्या तोंड आता कसं काय व्हायचं. नियोजन असतं प्रत्येकाचं, खर्च किती येईल, जमा किती लागेल, सगळं मोठा कार्यक्रम करायचा म्हणजे नियोजन. बिना नियोजनाचं कसं काय शक्य आहे. नियोजन असायचं. लोकांनी हे पाहायला लागलं की कोणा कसं तरी वाटायचं. भगवान काळजी करू नका रे, काळजी करू नका. तरी एक वेळेस महाराज मध्यंतरी सगळं पाहून येऊ म्हणे, किती शिल्लक आहे, अजून आपले दिवस किती राहिलेले आहेत, अजून किती लागण्याची शक्यता आहे, किती खर्च झालाय म्हणून बघायला गेले. महाराज पहिल्यांदा जेवढं ठेवलं होतं तो त्याच्यात शेकडो पटीनं वाढलेलं. हा लोक नुसतेच असंच करायला लागले. भगवंताला विचारलं देवा काय भानगड आहे, ते काय भानगड आहे. मग भगवंतांनी सांगितलं, अरे दुर्योधनाची हस्तरेषा अशी आहे की त्याच्या हातून जितकं जाईल त्याच्या 1000 पटीनं तिथं येऊन पडतंय. त्याच्यामुळं त्यांनी 1000 नाही 1,00,000 दक्षिणा दिली का 10 लाख येऊन पडतील, 100 लाख येऊन पडतील. महाराज येताना माणसं रिकामी हाताने येतच नव्हते. मग साधू लोकांचा प्रश्न नाही, पण बाकीचे जेव्हा धर्माच्या यज्ञाला यायचं म्हटलं की धर्मावर सगळ्यांचंच प्रेम, बरंच घेऊनच यायचे गाबा. आणि त्याच्यामुळे ते भलतं वाढलेलं होतं. ते सगळं ऐश्वर पाहूनच दुर्योधन असा जळत होता नुसता. पैसे द्यायचा पण जळायचा, झोप नाही यायची त्याला. त्याला वाटायचं हे लोक एवढे फिडे काय एवढं कसं काय देते. कोणी येत ना ते लोक मग येतच नाही, गडबडच घेऊन येते. लोकांना काही घडली आहे, त्यांना काही स्वतःचा संसार आहे का नाही. कशा करता मी या उदाहरण सांगितलं की जर ओळखलं ना हा फसवणार आहे, हे जर ओळखलं तर मग ओळखून व्यवहार करायला काय हरकत नाही. तो कोण म्हणतो देवा
आम्ही जाणो तुझा भाव, आम्ही तुला ओळखलेलं आहे असं समजू नको तू. असं समजू नको तू केलं की कमरेवर हात ठेवले डोळे झाकून घेतले म्हणजे आम्ही तुला सज्जन मानतो असं काही समजू नको. आम्ही तुझ्या मनातलं ओळखलेलं आहे, मनातलं. तू जसा बाहेरचं पाहत नाही आतलं पाहतो ना, आम्ही तुझे चेले ना, तुझेच बघताय ना. आम्ही बाहेरचं नाही पाहत, आम्ही हे आतलं पाहतोय आतलं. तू काय आमच्या मनातलं ओळखतो, आम्ही तुझ्या मनातलं ओळखलेलं आहे. आम्ही जाणो तुझा भाव. काय हिंमत आहे महाराज तुकोबारायांची, काय श्रेष्ठता आहे. तुकोबाराय देवाला म्हणतायत तुझ्या मनात काय आहे हे आम्ही ओळखतो. देव बाकी ज्याच्या मनातलं ओळखेल त्याच्यात विशेष नाहीये. परत भक्तीनं अशी मस्ती प्राप्त होते. देवाच्या मनात काय आहे हे भक्ताला लक्षात येतं. तुकोबाराय म्हणतात देवा आम्ही जाणो तुझा भाव, आम्ही जाणो तुझा भाव, आम्ही ओळखलेला आहे. काय म्हणायचं होतं नेमकं, काय भाव होता देवाच्या मनामध्ये? आता हे चालू प्रकरणामध्ये तर हेच आहे की गोड बोलून यांच्याकडून घ्यायचं आणि पुन्हा परत द्यायचं नाही. जी माणसं शासनाचं कर्ज घेत असताना 50,000 करता 25,000 खर्च करायला तयार असतात, समजावा हा पुन्हा परत देत नाही. ज्या माणसाला परत द्यायचं तो एवढा खर्च करूच शकत नाही. जो माणूस 25 रुपये शेकडा महिन्याला म्हणलं तरी म्हणतो द्याच, समजावं हा पुन्हा नाही परत देत. मग कारण एवढं कोणी देऊच शकत नाही. तसं देवा ज्या अर्थी तू डोळे झाकून असं सगळ्याची सेवा घेतो, त्या अर्थी आम्ही ओळखलेलं आहे की तुला सगळ्याचं काय करायचंय, बुडवायचंय. बुडवायचंय म्हणजे दाखवलं वेगळं आणि प्रत्यक्षात काय असतं वेगळंच. अशा प्रकार बोर्डावर वेगळंच राहत, बोर्डावर वेगळं राहत. लयच हुशार आहे आमच्याकडे ते लासूर स्टेशन आहे, मोठी व्यापारपेठ आहे रेल्वे असल्यामुळं. तिथले ते धान्याचे व्यापार आहे ना, लोक सांगतात आपल्याला तरी काय माहिती. तर ते जो माल कमी आला, भाव नाही म्हणून एखादा माल शेतकऱ्यांनी नाही आणला, एखादंच पोत आणलं का त्याला 400-500 रुपये वाढवून त्याचा लिलाव करणार. 2200 भाव असले तर 2700 त्याचा लिलाव होईल. एखादं पोत 50 किलो 25 किलो असलं की असं करणार. आणि मग 500 रुपयाने भाव वाढला, 2700 रुपये झाला. हे दुसऱ्या दिवशी गाड्याच्या गाड्या 1900 रुपये. असे हुशार राहते महाराज व्यापारी लोक. तिथं ते बरोबर कमी असलं की भाव वाढवून देणार. आणि माल वाढला आता पुन्हा तिथून परत नेणं, कारण त्याला आणायला बी पैसे लागतात, तिथून परत घेऊन जायचं. त्याच्यावर पुन्हा शेतकऱ्याचं ते असे बोंबाच आहे. पीक दिसलं का लगे काढलेच कोणाचे तरी. आता काय अडचणी म्हणतो आपल्याला, किती का पिकणार आहे म्हणजे अगोदरच दुसऱ्याचे हे करून ठेवलेले असतात, ते तिकडे वाढत राहतात. त्याच्यामुळे मग त्याला काय करावं लागतं, विकावं लागतं. तसं तुकोबाराय म्हणतात तुझं हे गुपचूप बसून सेवा घेण्याचं काम सुरू केलं ना तो, तेव्हाच आम्ही ओळखलं तुला, तेव्हाच ओळखलं. बोर्ड मोठे मोठे लावलेले आणि तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवानी नचिरात पार्थ. म्हणजे 3/4 श्लोक नुसता मोठेपणा आणि बारीक अक्षरात पुढं काय मैयावेशित उभं बारीक, म्हणजे त्याच्याकडे कोणाचं लक्ष बी जाणार नाही. मैयावेशित चेतसा. खरं तर ते पहिल्यांदा पाहायला पाहिजे. जर शहाणा असेल याचा संबंध करणारा ते पहिल्यांदा पाहायला पाहिजे. मैयावेशित चेतसाम, ज्यांनी चित्त माझ्या ठिकाणी पूर्णपणे स्थिर केलेलं आहे. ही माणसं ते पाहतच नाही. तेषामहं समुद्धरता, तेषामहं समुद्धरता, तेषामहं समुद्धरता. त्याच्याकडे लक्ष नाही. हे गर्दी 10 लाख 5 लाख महाराज. आता तर वारीला सुद्धा लाईन चालली गोपाळपुराला. का मोठं पापी जैसे तैसे. लोक म्हणते इकडे काही नाही केलं तरी चालतं, त्याचं दर्शन झालं का मुक्ती. दर्शन घ्यायला मात्र तया हो मुक्ती.
दर्शन हेळा मात्र तयावर मुक्ती. एवढ्यावरच माणसं एवढी गर्दी कशामुळे? याच प्रमाणाने इथली गर्दी वाढवली महाराज. माणसं किती त्रास सहन करतात, केवढ्या घाणीत उभं राहतात. हे दर्शन झालं पंढरपूरला येऊन काय फायदे? कारण मुक्ती. मग तिकडं बाटल्या पिऊन काय येत नाही. दर्शन ह्याला मात्र तयार होते मुक्ती. त्याला वाटतं तिकडची बी मजा करता येते, मग इकडलं बी काम भागत आहे. दर्शन ह्याला मात्र तयार. बरं माळकऱ्याकडे पडून ते हसत हे काय ह्यांना काय मिळणार? हे सगळं सोडून देते. काय मिळणार? मुक्ती. आणि आपण सगळं करून मुक्ती. आणि मग काय बसले. दर्शन याला मात्र तयार होईल मुक्ती. त्याच्या आतलं काही कळतच नाही त्यांना. आणि तो आतलं कळू बी देत नाही. ते आतलं कळू बी देत नाही महाराज. साधू संत महाराज असं मुख्य नाम हाती मोक्ष. लोक म्हणतात पाहा ना तुकाराम महाराजांनी सांगितलं देवाचं नाव घेतलं की लगेच मुक्ती. बस एकदा विठ्ठल म्हणला झाला मोकळा. आतलं काय माहिती? नुसते बाहेरचे बोर्ड कळू. अनन्या चिंतयंत योगक्षेमम वहाम्यम योगक्षेमम वहाम्यम. बाकीच्याचा कोण विचार करतो बारीक रीतीनं? आणि बाकीचं उभं बारीक अक्षरात लिहिलेलं राहतं. आणि ठळक ठळक अक्षरामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात हा देवा आम्ही सगळं बारीक पाहिलंय. आम्ही जाणू तुझा भाव. तुझ्या मनामध्ये काय आहे हे आम्हाला चांगलं अशा प्रकारचं माहितीये. चांगलं माहितीये. आम्ही काय करतो पोरांना परीक्षा असली का त्यांना अगोदर सांगा टक्केच्या टक्के ज्याला मार्क पडतील मग त्याला कपडे करणार, नाहीतर बक्षीस देणार, काहीतरी देणार. टक्केच्या टक्के मार्क. परीक्षा पेपर काढणारे आम्हीच राहतो आणि पेपर तपासणारे आम्हीच राहतो. एवढे आहे का मग सगळे एवढे कपडे करायचे म्हणल्यावर सगळे टक्केचे टक्के मार्क पडू द्यायला. पण त्याच्यामुळे मग पळू अभ्यास होतो ना. तसं तुकोबाराय म्हणतात पण हे तू किती बी नाटक कर, तो नाटकीत आहेच. महाराज लयच खेळाड आहे देव, लयच नाटकी आहे. तो जर खरंच हे चित्रपटाच्या क्षेत्रात आला ना, नाही म्हणजे तुम्हाला हसण्याकरता नाही सांगत, मला सगळ्यांना खडी फोडायला जावं लागल बा. बाकीचे चित्रपटच कुणी पाहायचं नाही, सगळ्याची फेल होऊन जाते. तो उभा करायला करोडो रुपये खर्च करावे लागतात आणि जर तो फेल झाला तर पार जीवनाची पुंजी नष्ट होऊन जाते. ह्यो जर घुसला तर दुसऱ्याचे कोणी पिक्चरच पाहणार नाही. असा अभिनय करतो, असाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात पण ते आमच्या पुढे नको, कारण आम्ही तुला ओळखलंय, आतलं ओळखलंय, पुन्हा वरचं नाही. आम्ही जाणो तुझा भाव, तेव्हा तुझ्या मनामध्ये काय आहे हे आम्ही ओळखलंय. पण काय करणार तुम्ही? ओळखून काय करणार? ओळखून काय करणार? तुकोबाराय म्हणतात काय करणार नाही, काय केलेलं आहे असंच म्हणा. काय केलेलं आहे तुम्ही? तुमचं घेण्याकरता काय केलं? तुकोबाराय म्हणतात दृढ धरिले पाय. आम्ही नुसते हाका मारीत नाही बसलो, काही नुसतेच हाका मारीत बसले. हा मध्ये होता तोपर्यंत पाहिलं नाही हाका मारायला आले तेव्हा. बरं याने हाका मारायला सुरुवात केली का हसा टाकला, पर हाका मारून घसे कोरडे झाले. मग ते म्हणत का मध्ये नाही का? नाही ते म्हणे केव्हाच गेले ते, काय उपयोग हाका मारून. काही मध्ये घुसले तर त्यांना जेवायला बसवलं हसा टाकला. सुखे गोविसी भोजना लपवून या आपण एक एक बुजावशी. कोणाला काय दिलं, कोणाला बराच सध्या एवढं घेऊन जा, मग नंतर पाहू. कायच एकदा घेतल्यावर मग तर मेला त्याला मिळतच नाही समजायचं. ज्याने थोडं घेतलं त्याला मिळतच नाही, त्याने पुन्हा आशाच नाही करायची, आशाच नाही करायची. पण मग तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ह्याचा अगोदरच ओळखलं ना. आम्ही काय नाही, पहिला त्याचे पाय पकडले. त्याचे काय केले? हा सटकून जातो ना, पाय पकडले आणि इतके दृढ म्हणजे जोरात पकडले. पाय दृढ धरी येले, दृढ धरी येले पाव, पाव दृढ धरी येले पाय, आणि असे पक्के पकडले. तो गंज ताकदीवान आहे, मला माहितीये, सर्वशक्तिमान आहे तो, ताकद आहे त्याच्या ठिकाणी.
ताकदीनं तो एखाद्या वेळेला आपले पाय काय करू शकतो, सोडवू शकतो, पण आम्ही आमच्या पुऱ्या ताकदीने पकडले. आणि मग महाराज तो जरी ताकदवान असला ना तरी भक्तीच्या पुढे त्याची ताकद बी काही कामाची नाही. भक्ता पुढे काय एक नाही चालत त्याचं एक. असे दरड पाय पकडले, याचा अर्थ अंतःकरणामध्ये त्याचे पाय काय केलेले आहेत, पकडले. दरड धरी येले पाव आणि मग ठाकून येदू चुकविता. आम्हाला चुकवून जायचा त्याने प्रयत्न केला तरी आम्ही त्याला आमच्यापासून बाहेरच पडू देत नाही, दूरच जाऊ देत नाही. फाकून येदू चुकविता फाकून येदू. त्यानं चुकवायचा प्रयत्न केला, हे पाहणं तिकडं काय पडलेलं आहे. लय हुशार राहते लोक फसवणारे, लय हुशार राहते. आपले पैसे टाकते त्याला म्हणजे अरे तिकडे पैसे कोणाचे पडलेले, हे इकडे राहते इकडे. त्याला वाटतं मग कोणाचे नाही तर म्हणजे आपलेच असतील. त्यालाही माहित नसतं आपले नाहीये, पण तरी म्हणतो माझेच आहे काय की. आणि ते घ्यायला लागतं तोपर्यंत झालं इकडं काम, झालं इकडं काम. तेवढ्या 2 रुपयामध्ये मग इकडे 1000च्या नोटा जातात. तुकाराम महाराज म्हणतात नाही नाही आम्ही तसं होऊच देत नाही. त्या चुकवायचा लय प्रयत्न करतो तो, आम्हाला सुद्धा टाळायचा, पण आम्ही त्याला हालूच नाही दिलं, हालूच देत नाही. फाकून येदू चुकविता. चुकवायचा प्रयत्न केला तरी त्याला आमच्यापासून आम्ही दूर जाऊ देत नाही. आणि नेघो थोडे बहु देता. म्हणजे त्याला कळतं की हे काय आपल्याला तसं सोडेत नाही. ते लहान पोरं असतात ना, कधी कधी ते म्हाताऱ्याचं धोतरच धरतात. बाबा नाही मला घड्याळ पाहिजे. अरे घेऊ ना, आता बाजाराच्या दिवशी नाही आता. अरे पण माझं ही पीक आल्यावर नाही चालणार, आता पैसे आहे तुमच्याजवळ, आता पाहिजे. कारण आईनं सांगून ठेवलेलं असतं पैसे. हुशार राहते म्हाताऱ्याला, हुशार राहते. बरोबर पोराला सांगतो तू जरा रडायचं सोंकर, जाऊ देऊ नको, धरून राहा, पैसे आहे त्याच्याजवळ मिळेल. तसे काही ते देणार नाही. त्याच्यामुळे मग ते जरा हुशार होतं. ते सोडीतच नाही, गज हे करतो ते मी तुम्हाला जाऊच नाही देणार. आणि मग असं ज्या वेळेला मग ते म्हणते असं का नाही सध्या एवढ्या वेळेस घड्याळ राहू दे, तुला पेन घेऊन देतो. नाही लागत मला पेन, दुसरं काय द्यायचा प्रयत्न करतो का. घड्याळाला 200-400 रुपये लागतात, पेन 2-4 रुपयात देतो. दुसरं नाही घेत. काही येडे राहतात ते घेतात. अल्पबुद्धिवान आहे, मूर्ख आहे, पागल आहे. ते थोडस देवाने दिलं की त्याच्यातच काय होऊन जाते, त्याच्यातच खुश होऊन जाते. त्याच्यातच 4-5 लोकांनी म्हणलं लय चांगलं झालं कीर्तन, सगळे नाही म्हणले, 4-5 म्हणले तर त्याच्यातच खुश. असं काही झालं की समजावं ह्यो पराक्रम कोणाचा आहे, याचाच आहे, याचाच आहे. त्याला माहितीये, त्याला माहितीये 4-6 गावच्या लोकांनी याला चांगलं म्हणलं का हे पुन्हा आपल्याकडे येतच नाही. म्हणून तर आम्ही जाणू तुझा भाव, त्याचा भाव हाच आहे. की तुकोबारे म्हणतात आम्ही तुझ्या मनात काय आहे ते ओळखलंय. काय ओळखलंय, जे मुख्य द्यायचं ते द्यायचं नाही, काहीतरी देऊन याला काय करायचं, रस्त्याला लावायचं. अरेच तुकाराम महाराजांनी दुसरं काही घेतलंच नाही, स्पष्टच म्हणतात ने भो थोडे बहु. तिथं थोडे बहु शब्द असला तरी बहु नाही, थोडे बहु म्हणजे थोडे. थोडे बहु शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, थोडे. कमी जास्त करा याचा अर्थ काय असतो, कमी करा. गुणदोष पाहू नये याचा अर्थ दोष पाहू नये, गुण पाहू नये असं नाही, दोष पाहू नये. तसं थोडे बहु म्हणजे काही थोडंफार घेऊन जावं, नाही नाही थोडंफार नाही म्हणजे फार पण नाही नेणार का, असं त्याचा अर्थ आहे का. नाही, थोडंफार म्हणजे थोडंच, थोडंफार म्हणजे फार नाही, थोडं. थोड्यात एखादा पैसा जास्त, 10 रुपये नाही तर मग 11 रुपये घ्या, जाऊ द्या. म्हणजे काय उधार झाला, 10,000 रुपये याच्याकडे ठेवलेले, याला 10,000 रुपये लागतात आणि हा किती देतो 10 रुपये. आणि 10 नाही घ्यायला जातो मग 1 रुपये जास्त, हे थोडेफार. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही नाही घेणारच नाही. ने भो, ने घो. महाराज यांना देण्याकरता काय काय तयार होतं देव माहितीये. आता त्याचं तर ठरलेलंच आहे. पहिल्यांदा तर मग हे असे आपले थोडेफार कीर्ती, मानमान्यता, थोडस वाढवून पाकिट, धन, म्हणजे हे असलं द्यायचा प्रयत्न करतो.
ह्याच्यात जर भागलं तर मग तर कटकटच मिटली. पण मग एखादं थोडस काही राहतात नाही ह्याच्यात ते काही फसत नाही घेत. हे नाही घेतलं तर मग मोठे मोठे हे पारितोषिक काय त्याला काय म्हणतात, पुरस्कार पुरस्कार पुरस्कार. मग प्रांतीय पुरस्कार, देशाच्या पातळीवरचा पुरस्कार, नाहीतर जगाच्या पाठीवरचा मॉरिशसचा अमक्याचा तमक्याचा असे मोठे मोठे पुरस्कार देऊन पाहतो. नाही ते बी स्वीकारलं तर मग स्वर्ग, सिद्ध्या, रिद्ध्या हे नुसतं म्हणलं की लगेच ते खरं झालं पाहिजे. महाराज तुम्ही म्हणले खरंच झालं ना, ते झालं आणि नुसतं लोकांना कळावं की यांना महाराज असं म्हणले ते काय झालं, खरं झालं. मेला महाराज समजायचं तो. आता पुन्हा महाराज राहत नाही तो. गर्दीची एवढी होते की महाराज जरा ह्या पोराला तुम्ही हात लावा ना. आता तुझ्या हातात आहे, तुझ्या हाताने काय होईना गेलं ना, आमच्या हाताने काय ढेकळं होणार आहे. नाही तुम्ही नुसताच हात लावा बरं होईल म्हणा. महाराज दुकानात पाय लावा, घराला पाय लावा, एरीत पाय घाला, संडासात पाय घाला, इकडं पाय घाला, तिकडं पाय घाला. त्याला त्याच्या सिद्धी प्राप्त झालेले असं जर लोकांना कळालं, महाराज असा हसत हो देव, एखाद्याला काही देऊन हा जाऊ द्या, चालू द्या, चालू द्या. तुकाराम महाराज म्हणतात हे असलं आम्ही देणारच नाही. रिद्धी सिद्धी देसी आम्ही चुंबळी न होतच. तुकाराम महाराजांनी शब्द वापरलेला हे घेणाराला, हे घेणाराला तुकाराम महाराजचा शब्द आहे. मी म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला वाटलं की ते मूर्ख आहेत, आज नाही आमक आहे तमक आहे, तुम्हाला कसं तरी वाटलं. तुकाराम महाराजांनी त्याला चुंबळी म्हणलंय, चुंबळी. आणि ते नुसती कीर्तीन धन घेणाराला नाही, रिद्धी सिद्धी घेणाराला. नामदेवरायांनी बिभीषणाला महामूर्ख म्हटलंय, महामूर्ख. म्हणती बिभीषण शहाणा का, त्याने राज्य घेतलं, राज्य घेतलं. तेव्हा तुकोबाराय म्हणतात देवा आम्ही तुझं ओळखलेलं आहे, त्याच्यामुळं तू खरं तर तूही आम्हाला ओळख. आता हे रिकामे कुठाने करू नको. शिवाजी महाराजाकडून पाठव आणि त्या एखाद्या शेतकऱ्याकडून पाठव. कमी नोकरी केली का महाराज तुकाराम महाराजा करता येणं. ते ज्वारी राखायला ठेवलं तुकाराम महाराजाला, भजनाच्या याच्यात पाखरांनी सगळं खाल्लं. ते शेतकऱ्यांनी यांचं घर लिहून घेतलं. बाकीचे म्हणले बाबा पहिल्यांदा किती होतंय ते तरी पाहू, तुझं किती होत असतं. म्हणजे 2 खंड्या होतात. आता त्याने काय खरं सांगितलं असेल का, म्हणजे खंडी बरंच होत असेल, पण त्याने काय सांगितलं 2 खंड्या होते माझ्या. मरस तिथं झाल्या 20 खंड्या. पिश्या ज्या वेळेला ते कापलं त्यावेळेला त्याला दानाच नव्हता आणि ऊप नाही लागलं तर भुसच नाही, भुसच नाही. अख्खं नुसतं देऊच नाही, परिसरातले लोक बघायला वाऱ्यासारखं हे कळलं. तुकाराम महाराजावर देव प्रसन्न झाला. तुकाराम महाराजाला देव प्रसन्न झाला. सारखं भजन करतात हो. तुकाराम महाराजाला देव प्रसन्न झाला. बघा ना, बघा ना, काहीच नव्हतं 20 खंड्या झाल्या, काहीच नव्हतं 20 खंड्या झाल्या. ते शेतकरी तर म्हणे आता हे कागद मी फाडून टाकतो, झाल्या. तुकाराम महाराजाला ते लोकांनी सांगितलं 2 खंड्या. पण नाही करायचं, तुझ्या 2 खंड्या उचलायच्या आणि बाजूला व्हायचं. तू काय कागद फाडणार आहे, आम्ही कागद फाडणार आहे. आता महाराज राहिलेलं सगळं धान्य लोकांनी आपापल्या बैलगाड्या भरून तुकाराम महाराजांच्या घरी पाठवलं. काही प्रश्न होता कोणाचा? प्रश्न नव्हता. पण ह्याचा प्रश्न होता ना, तुकाराम महाराजांनी ओळखलं ना, नेघो नेघो. तिथं ज्वारी ती जर तुकाराम महाराजांनी घेतली असते ना तर मग विमान नसतं आलं. आम्हाला कुठं येतं. भक्ती तर आम्ही बी करतोच ना, तुकाराम महाराज करतोय थोडस, आम्ही नाही भक्ती करत का. आम्हाला मग नंतर लावतात चेले वैकुंठवासी.
खरं कुठले वासात गेलेलं असतात काय माहिती, काय माहिती. आता मेल्यानंतर कोण कुठं जातो काय कळतंय बरं. आता आपण आधार असते, श्रद्धा असते म्हणून लिहायचं असतं की वैकुंठवासी. ठीक आहे, वैकुंठवासी तर वैकुंठवासी, आपल्या काय बापाचं चाललं. अजून वैकुंठाच्या वर घेऊन जावं कुठे, काय अडचण काय. आम्हाला येतात विमान, मग ते सप्त्यामध्ये ती अशी बॅगडाची तयार केलेली राहतात, तिकडून ते दोरीने वळतंय आणि ते इकडून तिकडं त्या स्पीकरवाले हो विठ्ठल विठ्ठल भजन बंद करायला येते, ते हो आवाज काढायचे. बरं त्यांची तरी काय चूक आहे, त्यांची तरी काय चूक आहे, कारण सगळंच तसं आहे ना आपलं. ते काय खरं विमान असतं का? आपलं दाटूक मोटूक भक्ती तर आपली कशी राहते, दाटूक मोटूकचीच. माझं दाटूक मोटूकचीच भक्ती आहे, तर विमान दाटूक मोटूची नाही येतात, कसली येणार आहे, काय खरी थोडीच येणार आहे. महाराज नुसती ज्वारी जर तुकोबाऱ्यांनी त्यावेळेला स्वीकारली असती तर तुकोबाऱ्यांना विमान नसतं आलं, विमान नसतं आलं. तुकाराम महाराज म्हणतात, नेघो थोडे बहु देता नेघो. थोडा द्यायला लागला तर आम्ही घेणारच नाही, घेणारच नाही. नेघो थोडे बहु देता, कारण आमचं किती दिवसाचं आहे आणि तू एवढ्यात आमचं भागवितो काय. बहुत दिवसाचे लिगाड आले होत होत जड. हे लिगाड म्हणजे ओझ, कितीतरी जन्माचं आम्ही तुझ्यावर करून ठेवलेलं आहे आणि ते थोडं 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 पण वाढत आलेलं आहे ना, आत जड झालेलं आहे. आणि एवढ्यात तू देतो काय. अरे आम्ही तर असा निश्चय केलेला आहे. तुका म्हणे आता नेघो सर्वस्व ही देता. तुझं तू सर्वस्व दिलं तरी आम्ही घेत नाही, तर हे एवढं दिल्यावर काय घेणार आहे. म्हणजे काय, म्हणजे असं आहे, शक्यतो परमात्मा भक्ती करणाराला पहिल्यांदा रिद्ध्या देतो, सिद्ध्या देतो. रिद्धी सिद्धी मुख्य तुझे भांडवल. नाही घेतलं एखाद्याने रिद्धी सिद्धी, बहुतेक तर काय कहतात, 99% रिद्धी सिद्धीतच महाराज वाटोळं होऊन जातं. रिद्धी सिद्धीतच मारतात. रिद्धी सिद्धीचा वापर करणारी माणसं प्रेत योनीला जाण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे नंतर पश्वादिकाची बी योनी नाही, सरळ प्रेत योनीला जातात, रिद्धी सिद्धी देतात. नाही एखाद्याने घेतली तर मग त्याला मुक्ती देतात. फारच एखादा हट्ट केला, नाही आम्हाला रिद्धी सिद्धीला लागतच नाही, घेणारच नाही, घेणारच नाही, मग मुक्ती. हे पुढचं झालं. रिद्धी सिद्धीपेक्षा अलीकडचं तर मग तर हे देव आपल्याकडे येऊच देत नाही त्याला. सत्य करणाऱ्याच लोकांना सांगतो, ह तिकडचं तिकडे कटवा, इकडे नका येऊ देऊ, कटवा तिकडचं तिकडं. काय तुम्हाला पत्रिकेवर टाकायचं ते टाका, काय द्यायचं ते द्या, इकडं नका येऊ देऊ, तिकडच. महाराज असं विचित्र आहे, म्हणजे सत्य करणारे आणि सत्याला येणारे दोघालाही कटवतो, दोघालाही कटवतो. करणाऱ्याचे बी सत्कार चालतात ना. अमक्या पाटलाने सत्या करता एवढे दिले, कटावला, तिथंच कटावला, काही संबंध नाही पुन्हा पुण्याचा सुद्धा. आणि मग याच्यावर ऋणाचा आणि ह्याचा तर काही अजिबातच संबंध नाही. त्यानं तिथं सत्कार घेतला की तो कटला तेवढ्या रुपयाने, तिथंच संपला. हेच आहे पुन्हा हा मोकळाच्या मोकळाच. याच्यातून एखादं पुढं आलं तर मग रिद्धीत गुंतवणार, त्याच्यातून न आलं पुढं सटकून तर सिद्धीत गुंतवणार, आणि नाहीच याच्या कशात गुंतला तर मग शेवट मुक्ती. मुक्ती म्हणजे त्याचं सर्वस्व आहे. ते बी सलोकत समीपत स्वरूपात या सायुज्य. कारण सायुज्य मोक्ष म्हणजेच ब्रह्मत्व. या ब्रह्मत्वाशी जी पार्था सायुज्याशी
व्यवस्था, याची नाव चौथा पुरुषार्थ का? त्याचं सच्चिदानंद स्वरूप. तुकाराम महाराज म्हणतात, देवा कान खोलून ऐक, आम्ही तू आता तुझं सर्वस्व दिलं तरी नाही घेणार. आणि मग तुम्हाला नेमकं घ्यायचंय काय? तुकाराम महाराजचा भाव हा आता आपणही ओळखलाय. आता तुकाराम महाराज रिद्धी सिद्धी बी घेणार नाही आणि मुक्ती बी घेणार नाही. आणि मग नेमकं घ्यायचंय काय? महाराज तुकाराम महाराज आता देवाकडून ते घेणार का देव सतत नुसता असा राहायला पाहिजे त्यांच्या पुढं? काय घेणार? प्रेम. प्रेम घेणार आणि मग त्या प्रेमाने पुन्हा भक्ती करणार. प्रेमाने भक्ती केली की त्याचं ओझ पुन्हा देवाच्या डोक्यावर राहणार आणि सतत असं राहणार. सतत सतत खाली वाकून तुकोबारायांच्या समोर तो राहणार. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा तुका म्हणे आता नेघो सर्वस्वही देता, तू सर्वस्व दिलं नाही लागत आम्हाला देवा, एक हे विनंती, माझं नको रे हे मुक्ती, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा का, गुण गायी न आवडी, हेची माझी सर्व जोडी. असं आम्ही जाणू तुझा भाव दृढ धरिले पाव, फाकून येलो कविता नेघो थोडे बहु घेता. आज आता यानंतर लगेच 8:30 पावणे 9ला